हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल स्कॉलर स्क्वॉडमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 1चा फायनान्शियल प्लॅनिंग हा लेसन बघितलेला. तर या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स 2चा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात इझी सर्कल हा लेसन बघणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. तर सर्कल म्हणजे काय? द सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन which are equidistant from a fixed point in the plane is called a circle. सेट ऑफ पॉइंट्स. सेट ऑफ पॉइंट्स म्हणजे काय? आता सपोज हा एक सर्कल आहे, ठीक आहे. तर ह्याच्यावरचे जे पॉइंट्स आहेत, हे जे पॉइंट्स आहेत आणि हा जो सेंटर आहे, सपोज हा सेंटर आहे एम. हा एम जो आहे तो आपण सेंटरला घेऊया. तर हेतून सेंटर पासून जे सगळे जे पॉइंट्स आहेत ते इक्विडिस्टन्स आहेत. सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन विच आर इक्विडिस्टन्स. एका फिक्स पॉइंट पासून सगळे जे सेट ऑफ पॉइंट्स आहेत ते इक्विडिस्टन्स आहेत, त्याला काय म्हणतात? सर्कल असं म्हणतात. नेक्स्ट आहे सम टर्म्स रिलेटेड विथ अ सर्कल. आता सर्कलचे जे बेसिक टर्म्स आहेत ते आपण बघूया. द फिक्स पॉइंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल. आता इथे एम जो आहे, आपण एम कन्सिडर केलेला, ठीक आहे. आपण इथे एम कन्सिडर केलेला म्हणजे एम काय आहे? सेंटर. एम काय आहे? सर्कलचा सेंटर आहे. नेक्स्ट आहे द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड द पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे सपोज हा एक पॉइंट आहे आणि ही जी सेगमेंट आहे ती या पॉइंटला आणि सेंटरला जॉईन करते, म्हणजे ह्या सेगमेंटला काय म्हणतात? रेडियस असं म्हणतात, ठीक आहे. सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट अँड द सेंटर इज कॉल्ड द रेडियस. नेक्स्ट आहे द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सर्कल फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज ऑल्सो कॉल्ड द रेडियस ऑफ द सर्कल. आधी सेंटर पासून ते सेंटर पासून ते एका पॉइंट पर्यंत जी जी सेगमेंट जॉईन करत होती त्याला रेडियस म्हणतात. तसंच सेम आता जर हा पॉइंट आहे आणि हा जो सेंटर आहे तो आहे एम, ठीक आहे. आता इथून पॉइंट पासून ते सेंटर पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला सुद्धा काय म्हणतात? रेडियस म्हणतात. त्याला सुद्धा काय म्हणतात? रेडियस. पॉइंट पासून ते सेंटर पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला सुद्धा काय म्हणतात? रेडियस म्हणतात. नेक्स्ट आहे द सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉइंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड अ कॉर्ड ऑफ द सर्कल. आता सपोज हा आहे पॉइंट, हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे. तर या दोघांना जी सेगमेंट जॉईन करते, दोन पॉइंट्सला जी सेगमेंट जॉईन करते त्याला काय म्हणतात? कॉर्ड म्हणतात. जॉईनिंग एनी टू पॉइंट्स. एनी टू पॉइंट्स कोणतेही दोन पॉइंट्स, ते हितला एक असू शकतो किंवा हितला एक, हितला एक किंवा हितला एक, कुठलेही दोन पॉइंट्स जी सेगमेंट जॉईन करते त्याला काय म्हणतात? कॉर्ड असं म्हणतात. अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड द डायमीटर ऑफ द सर्कल, ठीक आहे. आता जर तीच कॉर्ड जर सेंटर पासून जात असेल, जर तीच कॉर्ड जर सेंटर मधून जात असेल, सेंटरला जॉईन होऊन जात असेल, सेंटरला जॉईन होऊन जात असेल तर त्याला काय म्हणतात? डायमीटर असं म्हणतात. डायमीटर ऑफ द सर्कल. अ डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. डायमीटर जी असते ती कॉर्डची सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड असते, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, हा जो क्वेश्चन आहे तो ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ शकतो मॅथ्सच्या पेपरला. तर आता आपण बेसिक टर्म्सचे डेफिनेशन बघितले, आता आपण प्रॅक्टिकल घेऊया. तर हा आहे सर्कल, ठीक आहे. आता ही कॉर्ड आहे, सेंटर आहे या सर्कलचा एम. एम जो आहे तो सेंटर आहे, ठीक आहे. ही कॉर्ड, हा सेंटर. सेंटर आपण घेऊया एम म्हणून, हा डायमीटर घेऊया, ठीक आहे. ए बी आहे डायमीटर, सी डी आहे कॉर्ड. रेडियस आहे
एम आणि आर. ठीक आहे. आता कॉर्ड काय आहे? कॉर्ड म्हणजे काय? कॉर्ड काय आहे? दोन पॉइंट्सला जॉईन करणारे सेगमेंट म्हणजे काय? कॉर्ड. म्हणजे कॉर्ड काय आहे? CD. सेगमेंट CD इज द कॉर्ड. नेक्स्ट आहे डायमीटर. डायमीटर म्हणजे काय? जी कॉर्ड सेंटर मधून जाते त्याला काय म्हणतात? डायमीटर असं म्हणतात. म्हणजे सेगमेंट AB आहे डायमीटर. ठीक आहे. त्यानंतर आहे रेडियस. रेडियस काय आहे? सेंटर पासून ते सर्कलच्या कोणत्याही पॉइंट वरती जी सेगमेंट जॉईंट होते त्याला काय म्हणतात? रेडियस. आता इथे सेंटर आहे M आणि पॉइंट आहे R. या दोघांना सेगमेंट कोणती जॉईन होते? MR. म्हणजे काय? रेडियस काय आहे? सेगमेंट MR आहे रेडियस. ठीक आहे. हे बेसिक पॉइंट्स होते. आता डायमीटर इथे काय असते? डायमीटर सर्कलची लार्जेस्ट कॉर्ड असते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर येतात सर्कल्स इन प्लेन. ठीक आहे. आता सर्कल्स इन प्लेन ह्याचे 4 टाइप्स येतात. कॉन्ग्रुएंट सर्कल्स, कॉन्सेंट्रिक सर्कल्स, सर्कल्स इंटरसेक्टिंग इन अ पॉइंट, सर्कल्स इंटरसेक्टिंग इन 2 पॉइंट्स. आता सगळ्यात आधी आपण बघूया कॉन्ग्रुएंट सर्कल्स. ठीक आहे. द सेम रेडियस. आता हा एक सर्कल आहे आणि हा एक सर्कल आहे. सपोज ह्याचा पॉइंट आहे M आणि ह्याचा सेंटर जो आहे तो T आहे. फर्स्ट सर्कलचा जो सेंटर आहे तो आहे M आणि सेकंड सर्कलचा जो सेंटर आहे तो आहे T. आता या दोघांचे जे रेडियस आहेत, त्या दोघांच्या रेडियसची लेंथ जी आहे ती सेम आहे. त्यामुळे ह्याला काय म्हणतात? कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? सेम. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल जसे असतात तसे कॉन्ग्रुएंट सर्कल्स पण असतात. कॉन्ग्रुएंट सर्कल्स मध्ये रेडियस जो आहे तो सेम असतो. त्यानंतर आहे कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक सर्कल मध्ये काय असतं? दे सेम सेंटर बट डिफरंट रेडियस. रेडियस म्हणजेच काय? रेडियस. आता इथे 3 सर्कल दिलेले आहेत. सेंटर आपण घेऊया M म्हणून. आता या तिन्ही सर्कल्सचा जो सेंटर आहे तो M आहे, म्हणजे तो सेम आहे. तिन्ही सर्कलसाठी सेंटर जो आहे तो सेम आहे, पण रेडियस जो आहे तो वेगळा आहे. फर्स्ट सर्कलचा रेडियस हा आहे, सेकंड सर्कलचा रेडियस हा आहे आणि थर्ड सर्कलचा रेडियस जो आहे तो वेगळा आहे. आता तिन्ही सर्कलचे रेडियस सेम आहेत का? नाही. लेंथ मध्ये वेगळे आहेत, त्यामुळे रेडियस जो आहे तो सेम नाही आहे. पण तिन्ही सर्कल्सचे सेंटर सेम आहे का? हो आहे. तिन्ही सर्कलचे सेंटर सेम आहेत, त्यामुळे याला काय म्हणतात? कॉन्सेंट्रिक सर्कल. सर्कल्स इंटरसेक्टिंग इन अ पॉइंट. आता डिफरंट सेंटर्स, डिफरंट रेडियाई, ओनली वन कॉमन पॉइंट. ठीक आहे. आता या सर्कल्स मध्ये काय असतं? त्यांचा सेंटर डिफरंट असतो, रेडियस डिफरंट असतो, पण दोन्ही सर्कल मध्ये एक कॉमन पॉइंट असतो. आता हे दोन जे सर्कल्स आहेत त्यातला हा जो आहे तो कॉमन पॉइंट आहे. ह्यातला हा आहे कॉमन पॉइंट. या दोन्ही सर्कलचे रेडियस डिफरंट आहेत, सेंटर्स पण डिफरंट आहेत, पण दोन्हींमध्ये कॉमन काय? एक पॉइंट कॉमन आहे. ठीक आहे. सेम तसंच इकडे दोन्हींचे रेडियस वेगळे आहेत, सेंटर्स पण वेगळे आहेत, पण एक कॉमन पॉइंट आहे. त्याला काय म्हणतात? सर्कल्स इंटरसेक्टिंग इन अ पॉइंट. नेक्स्ट आहे सर्कल इंटरसेक्टिंग इन 2 पॉइंट्स. इथे एकच पॉइंट घेतलेला आहे, ते आपण 2 पॉइंट घेऊया. डिफरंट सेंटर्स, डिफरंट रेडियाई, 2 कॉमन पॉइंट्स. आता या सर्कल मध्ये पण सेम, इथे रेडियस जो आहे तो डिफरंट आहे, सेंटर जो आहे तो डिफरंट आहे, पण यामध्ये 2 पॉइंट्स जे आहेत ते कॉमन आहेत. आता हे दोन जे ट्रायंगल आहेत त्यामध्ये हा पॉइंट कॉमन आहे आणि हा पॉइंट जो आहे तो कॉमन आहे, म्हणजे हा जो सर्कल आहे आणि हा सर्कल आहे, तर हे 2 पॉइंट्स जे आहेत ते कॉमन आहेत. त्यांना काय म्हणतात? सर्कल्स इंटरसेक्टिंग इन 2 पॉइंट्स. आता हे होते 4 टाइप्स ऑफ सर्कल्स इन प्लेन. नेक्स्ट आहे थेरम. नेक्स्ट जो आहे तो आहे थेरम. आता हा थेरम काय आहे? अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. म्हणजे आपण सेंटर पासून जर एक लाईन ड्रॉ केली तर ती कॉर्डला जी आहे ती बायसेक्ट करते. हा असा थेरम आहे.
ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता गिवन काय आहे, सेगमेंट ए बी इज अ कॉर्ड. सेगमेंट ए बी काय आहे, कॉर्ड आहे विथ सेंटर ओ. सर्कलचं सेंटर काय आहे, ओ. सर्कलचं सेंटर काय आहे, ओ, आणि कॉर्ड काय आहे, ए बी. सेगमेंट ओपी इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. सेगमेंट ओपी जी आहे ती परपेंडिक्युलर कशाला आहे, ए बी ला आहे. आता प्रूफ काय करायचंय, सेगमेंट एपी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बीपी. सेगमेंट एपी जी आहे ही जी लेंथ आहे ती या लेंथची सेम आहे, म्हणजे एपी इज कॉन्ग्रुएंट टू बीपी हे आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण प्रूफ घेऊया. ड्रॉ सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट ओ बी. आपण पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन करूया. तर इथे आपण सेगमेंट ओ ए घेऊया आणि इथे आपण सेगमेंट ओ बी घेऊया. तर इन ट्रायंगल ओपीए, इन ट्रायंगल ओपीए, आता इथे दोन ट्रायंगल फॉर्म झाले, ओपीए आणि ओपीबी असे दोन राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झालेले आहेत. तर अँगल ओपीए अँड अँगल ओपीबी इज अँगल ओपीए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ओपीबी. रिझन काय आहे, सेगमेंट ओपी इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड एबी. सेगमेंट ओपी जी आहे ती कॉर्ड एबी ला परपेंडिक्युलर आहे. जर ही कॉर्ड आहे आणि त्याला ही सेगमेंट परपेंडिक्युलर आहे, तर ही जी सेगमेंट आहे ती कॉर्डला काय करते, दोन भागमध्ये डिवाइड करते, म्हणजे काय बायसेक्ट करते. म्हणजे हा पण पार्ट सेम असणार, हा पण पार्ट सेम असणार, आणि ह्या दोघांचे जे अँगल आहेत हा पण 90 डिग्री असणार आणि हा पण 90 डिग्रीज असणार. त्यामुळे अँगल ओपीए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ओपीबी. सेगमेंट ओपी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओपी कॉमन साइड. आता हा जो ट्रायंगल झालेला इथे एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे, तर यामध्ये सेगमेंट ओपी जी आहे ती कॉमन साइड आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे हायपोटेनियस ओए इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस ओबी. आता इथे ओए आणि ओबी हे दोन जे आहेत ते हायपोटेनियस आहेत. आता हे दोन कॉन्ग्रुएंट का आहेत, कारण एकाच सर्कलचे दोन रेडियस आहेत. एका सर्कलचे दोन रेडियस आहेत. सर्कलला कितीही रेडियस असू शकतात, वन अँड मोर दॅन वन रेडियस असू शकतात. आता इथे दोन रेडियस दिलेले आहेत. रेडियस काय आहे, ओए अँड ओबी, त्यामुळे हे दोन्ही काय आहेत, कॉन्ग्रुएंट. देअरफॉर ओपीए इज कॉन्ग्रुएंट टू ओपीबी, हायपोटेनियस साइड थेरम. आता हा जो ट्रायंगल आपण घेतलेला ओ ए बी, त्यामध्ये आपण टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी लावलेली. ठीक आहे. तर त्यामध्ये कोणता थेरम आला, हायपोटेनियस साइड टेस्ट आपल्याला भेटली, कारण रेडियस जे आहेत ए बी सॉरी ओए आणि ओबी दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. ओपी कॉमन साइड आहे आणि अँगल ओ पी ए आणि अँगल ओ पी बी हे दोन्ही काय आहेत, कॉन्ग्रुएंट, कारण ते दोन्ही 90 डिग्री आहेत. ठीक आहे. सेगमेंट पी ए इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी बी. सेगमेंट पी ए जो आहे तो सेगमेंट पी बी शी कॉन्ग्रुएंट आहे का, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग sides of congruent triangles. Corresponding sides of congruent triangles. हा जो हे दोन जे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स होते त्याचे करस्पॉन्डिंग साइड्स जे आहेत, म्हणजे राहिलेले जे साइड्स आहेत, आपण टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी मध्ये काय करतो, राहिलेले जे साइड्स आणि अँगल्स आहेत त्याला आपण CSCT म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स म्हणून, किंवा अँगल्सला काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. त्यामुळे सेगमेंट PA इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PB का, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. त्या रीतीने हा जो थेरम आहे तो प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट आहे, तर नेक्स्ट आहे थेरम जो नेक्स्ट आहे तो आहे द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल अँड द मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजे ओपी जी सेगमेंट आहे ती एबी ला परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेगमेंट AB इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर O अँड P इज द मिड पॉइंट ऑफ कॉर्ड AB. सेम इथे दिलेला आहे, OP जी आहे ती परपेंडिक्युलर आहे कॉर्ड AB ला, P जो आहे तो मिड पॉइंट आहे कॉर्ड AB चा. आता ड्रॉ सेगमेंट OA अँड OB. आपण दोन सेगमेंट ड्रॉ करूया, OA आणि OB. ठीक आहे. आता इथे दोन इंडिव्हिज्युअल ट्रायंगल फॉर्म होतात. तर या दोन ट्रायंगल मध्ये OPA आणि OPB या दोन ट्रायंगल मध्ये आपण टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी लावूया. तर OA इज कॉन्ग्रुएंट टू OB.
ओ ए इज कॉन्ग्रुएंट टू ओ बी, कारण हे दोन जे आहेत ते एकाच सर्कलचे दोन रेडियस आहेत, त्यामुळे हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. ओपी इज कॉन्ग्रुएंट टू ओपी, ओपी जी आहे ती कॉमन साइड आहे, त्यामुळे ओपी इज कॉन्ग्रुएंट टू ओपी. एपी इज कॉन्ग्रुएंट टू बीपी, एपी जी आहे ती कॉन्ग्रुएंट आहे बीपी ला, कारण गिवन मध्ये दिलेलं आहे. आता तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे टेस्ट कोणती असणार? साइड 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 टेस्ट असणार. Therefore triangle OP AOP is congruent to BOP. रिझन काय आहे? साइड 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 टेस्ट. आता अँगल OPA इज कॉन्ग्रुएंट टू OPB. OPA जो अँगल आहे तो OPB शी कॉन्ग्रुएंट आहे, कारण कॉन्ग्रुएंट अँगल्स ऑफ करस्पॉन्डिंग ट्रायंगल CACT. ठीक आहे, ही आपण फर्स्ट इक्वेशन वरून घेऊया. नाव OPA प्लस OPB इज इक्वल टू 180 डिग्री. आता OPA हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे त्या दोघांची समेशन मिळून किती येते? 180 डिग्री, कारण ते अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. अँगल्स इन लिनियर पेअर याची समेशन दरवेळी काय येते? 180 डिग्री येते. ठीक आहे, आता OPA इज कॉन्ग्रुएंट टू OPB म्हणजे OPA पण सेम आहे, OPB पण सेम आहे, त्यामुळे ते OPA ची जागी आपण OPB घेऊया. OPB प्लस OPB इज इक्वल टू 180 डिग्री. 2OPB इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे 2 इकडे गेला तर काय होणार? 180 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे OPB ची व्हॅल्यू काय भेटणार? 90 डिग्री. आता इथे OPB ची व्हॅल्यू जी आहे ती 90 डिग्री भेटलेली आहे. Therefore सेगमेंट OP इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB. OP जी आहे ती कॉर्ड AB ला परपेंडिक्युलर आहे, कारण परपेंडिक्युलर केव्हा असते? जेव्हा एक अँगल परपेंडिक्युलर कॉर्डला सेगमेंट जी आहे ती कॉर्डला परपेंडिक्युलर जेव्हा असते तेव्हा जेव्हा एक अँगल जो आहे तो 90 डिग्री असतो. आता इथे OPB आपण 90 डिग्री घेतलेला आहे म्हणजे आपल्याला भेटलेला आहे, त्यामुळे आपल्याला OP इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB हे भेटलेलं आहे. नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट. फर्स्ट क्वेश्चन आहे डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द कॉर्ड AB इज 12 सेंटीमीटर. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. आता इथे हा एक सर्कल दिलेला आहे. ठीक आहे, हा एक सर्कल आहे, इथे कॉर्ड AB आहे, सेंटर आहे सर्कलचा O. AB कॉर्डची जी कॉर्डचा सेंटर आहे टी. आता कॉर्ड AB फ्रॉम डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर म्हणजे OP ची जी लेंथ आहे ती 8 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, लेंथ ऑफ कॉर्ड AB इज 12 सेंटीमीटर. AB ची लेंथ दिलेली आहे 12 सेंटीमीटर. आता आपण हे फाइंड करूया. लेंथ ऑफ OP इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. ठीक आहे, आता ड्रॉ OA. ठीक आहे, ड्रॉ OA. आता इथे आपण OA म्हणून एक आपण सेगमेंट ड्रॉ करूया. ठीक आहे, OA म्हणून एक सेगमेंट ड्रॉ झालेली आहे. Therefore आता AB ची, आता हा जो ट्रायंगल आहे इथे एक ट्रायंगल फॉर्म होते OPA, हा ट्रायंगल फॉर्म होते. आता यात आपण काय वापरणार? पायथागोरस थेरम वापरणार. आता पायथागोरस थेरम साठी दोन साइड्स लागतात, त्याचं मेजरमेंट लागतं, पण इथे एका साइडचं दिले, दुसऱ्या साइडचं दिलेलं आहे का? नाही. दुसऱ्या साइडचं आपण फाइंड करूया. AP इज इक्वल टू हाफ ऑफ AB, हाफ लेंथ ऑफ AB. रिझन काय आहे? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टिल कॉर्ड bisects the chord. Perpendicular drawn from center till the chord bisects the chord. Therefore AP is equal to half into 12 which is equal to 6. AP ची व्हॅल्यू भेटलेली आहे 6 सेंटीमीटर. आता पायथागोरस थेरम वापरूया. बाय पायथागोरस थेरम OA square is equal to OP square plus AP square. ठीक है,
OP ची व्हॅल्यू काय आहे? OP ची व्हॅल्यू आहे 8 सेंटीमीटर, AP ची व्हॅल्यू आहे 6 सेंटीमीटर. 8 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर, ठीक आहे, विच इज इक्वल टू 64 आणि प्लस 36. 8 चा स्क्वेअर किती येतो? 64 आणि 6 चा स्क्वेअर किती येतो? 36. 64 प्लस 36 किती येतं? 100. टेकिंग स्क्वेअर रूट, ठीक आहे. जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला OA ची व्हॅल्यू काय भेटणार? OA इज इक्वल टू रूट ऑफ 100 विच इज इक्वल टू 10. OA ची व्हॅल्यू भेटलेली आहे 10. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे? डायमीटरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता इथे OA काय होता? रेडियस. OA होता रेडियस. आता डायमीटर इज इक्वल टू डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू आर, ठीक आहे. डायमीटरची व्हॅल्यू काय? 2 इंटू आर, ठीक आहे. आता 2 इंटू 10, 2 मल्टिप्लाइड बाय 10 विच इज इक्वल टू 20. म्हणजे आपल्याला डायमीटरची व्हॅल्यू काय भेटलेली आहे? 20. फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे, लिहून घ्या. सेकंड क्वेश्चन पण सेम आहे, त्यामुळे सेकंड क्वेश्चन होमवर्कला देते. थर्ड आहे, रेडियस ऑफ अ सर्कल इज 34 सेंटीमीटर. द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम सेंटर इज 30 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. हा आहे सर्कल, कॉर्ड आहे AB, सर्कलचं सेंटर आहे O, ठीक आहे. आता रेडियस दिलेला आहे 34 सेंटीमीटर, म्हणजे OA ची व्हॅल्यू आहे 34. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम सेंटर इज 30 सेंटीमीटर, म्हणजे OP ची व्हॅल्यू दिलेली आहे 30 सेंटीमीटर. फाइंड काय करायचं आहे? लेंथ ऑफ कॉर्ड, ठीक आहे. लेंथ ऑफ OA इज इक्वल टू 34 सेंटीमीटर. लेंथ ऑफ OP, OP ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? 30 सेंटीमीटर, ठीक आहे. आता इथे पण एक ट्रायंगल फॉर्म होते, हा P. आता हा ट्रायंगल जो आहे OAP, त्यात आपण पायथागोरस थेरम वापरूया. बाय पायथागोरस थेरम OA स्क्वेअर इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. आता OA ची व्हॅल्यू दिलेली आहे 34 स्क्वेअर, OP ची व्हॅल्यू दिलेली आहे 30 चा स्क्वेअर, AP ची व्हॅल्यू दिलेली नाही, त्यामुळे AP आहे तसाच राहणार, ठीक आहे. आता जर आपण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, 34 चा स्क्वेअर काय येतो? 1156. 30 चा स्क्वेअर किती येतो? 900. AP ची व्हॅल्यू दिलेली नाही, AP तसाच राहणार, ठीक आहे. देअरफॉर AP स्क्वेअर इज इक्वल टू 1156 मायनस 900 विच इज इक्वल टू 256, ठीक आहे. क्लियर आहे? AP स्क्वेअर ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे? 256. टेकिंग स्क्वेअर रूट AP is equal to root of 50, root of 256 which is equal to 16. म्हणजे AP ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे? AP ची व्हॅल्यू काय भेटलेली आहे? 16. आता आपल्याला फाइंड काय करायचे? लेंथ ऑफ कॉर्ड, ठीक आहे. Therefore लेंथ ऑफ AB is equal to 2 लेंथ ऑफ AP. रिझन सेम आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन from center till the chord bisects the chord. Perpendicular drawn from the center till the chord bisects the chord. 2 into AP ची व्हॅल्यू काय आहे? 16 which is equal to 32 सेंटीमीटर. थर्ड क्वेश्चन झालेला आहे, लिहून घ्या. त्यानंतर
आता फोर्थ क्वेश्चन पण सेम आहे. फोर्थ क्वेश्चन मी होमवर्कला देते. ह्याचा आन्सर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर नेक्स्ट आहे इन फिगर 6.9 सेंटर ऑफ टू सर्कल्स इज O. Chord AB of the bigger circle intersects the smaller circle in points P and Q. Show that AP is equal to BQ. ठीक आहे, आपल्याला दोन सर्कल दिलेले आहेत. दोन्ही सर्कलचा सेंटर जो आहे तो सेम आहे. आता आपण फर्स्ट काय करूया, कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन ड्रॉ OP perpendicular to chord AB and chord PQ. ठीक आहे, आपण OP नको OM घेऊया. P ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे आपण OM घेऊया. ठीक आहे, OM पॅरलल टू chord AB and chord PQ. ठीक आहे, आपण हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता OM is perpendicular to chord PQ. सगळ्यात आधी OM is perpendicular to chord PQ. आपण फर्स्ट PQ ही chord कन्सिडर करूया. तर त्यामध्ये आता OP is perpendicular to chord PQ हे कशामुळे आलं, कन्स्ट्रक्शन मुळे. ठीक आहे, OM is perpendicular to chord PQ by construction. Therefore इथे M आहे. ठीक आहे, आता P dash O dash M and Q dash O dash M. ठीक आहे, हे आपल्याला भेटलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट आहे PM is equal to QM. Same reason, perpendicular drawn from center till the chord bisects the chord. सेम रिझन फुल एक्सरसाइज मध्ये घ्यायचं आहे. आता PM इज इक्वल टू QM हे आपल्याला भेटलेलं आहे. ही आपण घेऊया फर्स्ट इक्वेशन म्हणून. ठीक आहे, ही आपण घेतली फर्स्ट इक्वेशन. आता also OM is parallel to chord AB. OM जे आहे ते chord AB ला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे A dash O dash M and B dash O dash M हे भेटलं. ठीक आहे, आता AP therefore AM is equal to काय येणार, AP plus PM. AM is equal to AP plus PM. सेम तसंच BM साठी सुद्धा BM is equal to BQ plus MQ. ठीक आहे, BQ plus MQ. BM is equal to BQ plus MQ. ठीक आहे, हे आपण घेऊया थर्ड इक्वेशन म्हणून. हे दोन्ही थर्ड इक्वेशनचेच आहेत. ठीक आहे, आता हे जे आहे सेकंड इक्वेशन. ठीक आहे, सेकंड इक्वेशन. देयरफॉर AM is equal to BM. थर्ड ही घेऊया थर्ड इक्वेशन. सेम रिझन इथे सुद्धा हा सेम रिझन येणार. इथे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टिल द chord bisects the chord. Therefore AM is equal to BM. आता फर्स्ट जी इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन या दोघांचं आपण समेशन करूया. AM plus BM equals to PM plus QM. ठीक आहे,
AM plus BM equals to PM plus QM. आता ठीक आहे, त्यानंतर आता ही जी आहे आणि हे जे आहे ह्याचं आपण समेशन करूया. therefore AP plus PM equals to BQ plus MQ. therefore AP is equal to AP plus PM equals to, आता या दोघांमधला MQ जो आहे तो आपण PM घेऊया. एक कॉमन टर्म घ्यायला लागणार आहे आपल्याला, कारण आपल्याला टर्म्स कॅन्सल करायचे दोन, त्यामुळे सिमिलर टर्म घेऊया. आता इथे हा PM कॅन्सल होणार, हा PM कॅन्सल होणार आहे, त्यामुळे राहिलं काय, AP is equal to BQ. फायनल आन्सर भेटलेला आहे. AP is equal to BQ आपल्याला फायनल आन्सर भेटलेला आहे. 5th क्वेश्चन झालेला आहे, लिहून घ्या. सिक्स क्वेश्चन सुद्धा सेम आहे, मी 6 क्वेश्चन होमवर्कला देते. ठीक आहे, त्याचा आन्सर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. काही व्ह्यूअर्स अजून व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, प्लीज तसं करू नका. चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.